भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। काँग्रेसमधील प्रवेशाची घोषणा खुद्द काकडे यांनीच पुण्यात केली आहे। पक्ष प्रवेशाची घोषणा करताना उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं। काकडे भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती। त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचीही भेट घेतली होती। माझी एक अशी धारणा आली की काँग्रेस हा एकच पक्ष आहे देशामध्ये की जो सगळ्या जाती धर्मांना सगळ्यांचे विचार करून आणि प्रत्येकाला रिस्पेक्टली फुल देऊन हा पक्ष पुढे जातो। त्यामुळे मी असं ठरवलं की बाबा ह्या पक्षात आपलं जाणं योग्य राहील, म्हणून मी त्या पक्षात जातोय। हा निर्णय ठाम राहील। पक्ष बदलण्याच्यापेक्षा मी काँग्रेसला पूर्वीपासून मानणारा व्यक्ती आहे। मी काँग्रेसमध्येच जाणार आहे। जो पक्ष आदेश देईल ते काम मी पक्षाचं करेन। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये इच्छुक उमेदवारांचा राजकीय कट्टा हॉटेल वैशालीमध्ये रंगला। विशेष म्हणजे काँग्रेसमधील 3 इच्छुक उमेदवार कट्ट्यावर आले होते आणि शिवसेना भाजपचे इच्छुक नसलेले प्रतिनिधी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मजा बघत होते। मनसेतर्फे या कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ही परंपरा काँग्रेसची आहे की नवीन लोकांना सुद्धा स्वीकारणं, कारण काँग्रेस वाढवली पाहिजे। मला असं वाटतं की माझे जे सहकारी आहेत काँग्रेसमधले ते मला निश्चित मदत करेल, कारण हा पक्ष काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेसचा इतिहास असा आहे की ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे सगळेजण खामटोक उभे राहतात। की ज्यावेळेला मी गेले 40 वर्ष पक्षामध्ये कधीही पक्ष न सोडता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे। माझी ओळख ही पुणे शहराचा चेहरा म्हणून ओळख आहे आणि म्हणून पुणे शहराच्या विकासासाठी, पुणे शहरातला सर्व धर्मभाव टिकवण्यासाठी आणि पुणे शहराला पुढे नेऊन देण्यासाठी मला निश्चितपणे काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल, हा मला विश्वास आहे। आणि सातत्याने आम्ही युती धर्म निभावलेला आहे। जे मतभेद झाले, ज्या टीका झाल्या, त्यानंतर सुद्धा दोघांनी देशहितासाठी जे आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यानंतर पुलवामाची घटना घडली, सर्जिकल अटॅक करावा लागला, त्यामधून आपले राष्ट्रामधले मतभेद बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र आलं पाहिजे आणि अत्यंत देशप्रेमासाठी बांधील असणारं सरकार निवडून दिलं पाहिजे। छुप्या मार्गाने आणि उघडपणाने दिग्विजय सिंग सारखे नतद्रष्ट जी वेगवेगळी विधानं करतायत, या लोकांचा एक जसा चेहरा आहे तो चेहरा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात उभी आहे आणि त्यामुळे त्यांचं हे बेगडी राजकारण हाणून पाडणं आणि चांगल्या प्रकारचा पर्याय परत देशाला एनडीएच्या रूपाने देणं हेच उद्धवजी ठाकरे यांची भूमिका आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे। 2 दिवसांमध्ये जागांचा तिढा जर सोडवला नाही तर 13 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं स्वाभिमानीनं सांगितलंय। महाआघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर नसल्याचा आरोप सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला। नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणं ही काही एकट्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जबाबदारी नाहीये, ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे। परंतु हे नेते सत्ता परिवर्तनाच्या बाबतीत अजिबात गंभीर दिसत नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जर ही नेते मंडळी, आघाडीची नेते मंडळी गृहीत धरणार असतील तर मग मात्र निकालानंतर जर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली तर ते वाईट वाटायला नको, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं। आणि आम्ही स्वाभिमानी इतका वेळ का आम्ही पेशन्स ठेवून थांबलो, तर जनतेच्या मनाच्या इच्छेचा आदर करायचा म्हणून आम्ही इतके दिवस थांबलो। परंतु आता आम्ही थांबायच्या मानसिकतेत नाही आहोत। येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत जर का आघाडीच्या नेत्यांनी स्वाभिमानीच्या जागा वाटपाचा आणि आमच्या मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेतला नाही तर 13 तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची स्वतंत्रपणे यादी जाहीर करणार आहे। आघाडीचा निर्णय दिल्लीत 2 दिवसांनी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाईल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। हितेंद्र ठाकूर आणि इतर पक्षांना आघाडीत किती जागा दिल्या जातील हे चर्चेनंतर स्पष्ट होईल असंही ते म्हणाले। कांग्रेस पार्टी की दिल्ली में बैठक है 2 दिन परसों, उसके पहले हमारी उनकी बात हुई, जो हमारे मित्र पक्ष है उनके बारे में भी बात हुई। जब कांग्रेस की दिल्ली में चर्चा होने के बाद वापस वो आएंगे और हमारा अंतिम जो भी निर्णय है
आघाड़ी के बारे में हो जाए। नगर और औरंगाबाद की सीट को लेकर कुछ चल रहा था सर, उसमें कुछ नहीं, अभी आज तो हम हमारे घटक पार्टी जो आघाड़ी के है उनके साथ चर्चा की है। जो मित्र पक्ष है उनको भी जगह देनी है, उसके बारे में कुछ चर्चा हुई? हाँ, चर्चा हुई, उसके बारे में बहुत चर्चा हुई, लेकिन कांग्रेस की एक इंटरनल उनकी चर्चा होनी बाकी है। वो होने के बाद हमारे सारे निर्णय हो जाएंगे। जितेंद्र ठाकुर भी आए थे सपोर्ट लेने, वो आए थे, उन्होंने सपोर्ट की मांग की, उसके बारे में